महायुतीत 153 उमेदवार कोट्याधीश। सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? प्रभाग कोणता? शिंदे सेनेची सर्वात गरीब उमेदवार कोण? प्रभाग कोणता? उमेदवारांकडे संपत्ती किती? शिक्षणाचं काय? मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे सेनेची युती आहे। भाजप 137 जागा लढवतोय तर शिंदे सेनेनं 90 जागांवर उमेदवार उभे केलेत। पण तुम्हाला माहितीये का, महायुतीचे शेकडो उमेदवार हे कोट्याधीश आहेत। ही संख्या नेमकी किती आहे? कोट्याधीश उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण आहे? त्यांची संपत्ती किती आहे? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। महायुती म्हणजे भाजप शिंदे सेना या दोन्ही पक्षांनी 227 प्रभागांमध्ये मुंबई महापालिकेसाठी उमेदवार उभे केलेत। या उमेदवारांमध्ये तब्बल 153 उमेदवार हे कोट्याधीश आहेत। मुंबईत भाजपच्या उमेदवारांमध्ये 92 तर शिंदे सेनेचे 61 उमेदवार कोट्याधीश आहेत। यात सर्वाधिक संपत्ती प्रभाग क्रमांक 122 चे उमेदवार चंदन शर्मा यांची आहे। चंदन शर्मा हे भाजपचे उमेदवार आहेत। चंदन शर्मा यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून हे स्पष्ट झालंय। तर सर्वात कमी संपत्ती शिंदे सेनेच्या प्रभाग क्रमांक 140 मधल्या उमेदवाराची आहे। ही उमेदवार अवघ्या 28 वर्षांची तरुणी आहे। सोनाली जाधव यांची संपत्ती अवघी 44,000 इतकी आहे। विशेष म्हणजे सर्वाधिक संपत्ती असलेले भाजपचे उमेदवार चंदन शर्मा यांनी गेल्याच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना तिकीटही मिळालं। शर्मा यांचं शिक्षण BCom LLB पर्यंत झालंय। ते बांधकाम व्यावसायिक आहेत। शर्मा यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलंय त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 84 कोटी 77 लाख रुपये इतकी आहे। याआधी शर्मा यांनी 2017 मध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यावेळी त्यांची संपत्ती 18 कोटी इतकी होती। यावेळी त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे। 2017च्या पालिका निवडणुकीत शर्मा यांचा प्रभाग आरक्षित झाला होता। त्यावेळी त्यांची पत्नी चारू यांनी प्रभाग 120 मधून निवडणूक लढवली होती। मात्र तत्कालीन एकत्र असलेल्या शिवसेनेच्या राजराजेश्वरी रेडकर यांनी त्यांचा पराभव केला। चंदन शर्मा यांच्याकडे तब्बल 442 तोळे सोनं आणि 25 किलो चांदी असल्याचं नमूद केलंय। 2012च्या तुलनेत शर्मा यांच्या संपत्तीत थेट 66 कोटींची वाढ झाली आहे। त्यामुळे त्यांची संपत्ती 84 कोटींवर पोहोचली आहे। दरम्यान 2017 मध्ये शर्मा यांच्यावर 11 कोटींचं कर्ज होतं। आता हा आकडा 1 कोटींवर आलाय। शर्मा यांनी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 कोटी 74 लाख असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय। आता पाहूया सर्वात गरीब उमेदवार कोण आहेत। सोनाली जाधव या शिंदे सेनेच्या उमेदवार आहेत, ज्या प्रभाग क्रमांक 140 मधून निवडणूक लढवतायत। BCom पर्यंत शिक्षण झालेल्या जाधव या नोकरी करतात। त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सोनाली यांची संपत्ती 44,342 रुपये इतकी आहे। त्यांच्या मागोमाग शिंदे सेनेच्याच आणखी एक उमेदवार आहे, ज्यांचं वय आणि संपत्ती दोन्ही कमी आहे। शिंदे सेनेनं प्रभाग क्रमांक 133 मधून अवघ्या 25 वर्षांच्या उमेदवाराला रिंगणात उतरवलंय। निर्मिती कानडे या शिंदे सेनेच्या उमेदवार आहेत। त्यांचं शिक्षण BSc IT इतकं झालंय। त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 54,237 रुपये इतकी त्यांची संपत्ती असल्याची माहिती आयोगाला दिली आहे। एक नजर टाकूया महायुतीचे प्रमुख श्रीमंत उमेदवार कोण आहेत यावर। प्रभाग क्रमांक 166 मधून मिनल तुर्डे या शिंदे सेनेच्या उमेदवार आहेत। त्यांची एकूण संपत्ती 55 कोटी 17 लाख रुपये इतकी आहे। प्रभाग क्रमांक 194 मधून शिंदे सेनेचे समाधान सरवणकर निवडणूक लढवतायत। त्यांची संपत्ती 46 कोटी 59 लाख रुपये इतकी आहे। प्रभाग क्रमांक 105 मधून भाजपच्या अनिता वैती रिंगणात आहेत। त्यांची संपत्ती आहे 28 कोटी 88 लाख रुपये। प्रभाग क्रमांक 97 मधून भाजपच्या उमेदवार हेतल गाला या निवडणूक रिंगणात आहेत। त्यांची संपत्ती आहे 27 कोटी 93 लाख रुपये। प्रभाग क्रमांक 188 मधून शिंदे सेनेचे भास्कर शेट्टी रिंगणात आहेत। त्यांची संपत्ती आहे 24 कोटी 8,000 रुपये। एकंदरीत महायुतीकडे कोट्याधीश उमेदवारांची संख्या अधिक आहे। आता या उमेदवारांच्या पदरात मतांचं दान किती पडतं आणि कुणाच्या संधीचं सोनं होतं ते पाहावं लागेल। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।